नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 38,600 ते 1,32,600 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। एकूण या ठिकाणी 289 जागांची वॅकन्सी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ या ठिकाणी काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी एकूण 261 जागांसाठी वॅकन्सी आहे। रचना सहाय्यक या पदासाठी 261 पदांची ही वॅकन्सी ठिकाणी आहे। या पदासाठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लघुलेखक या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। भत्ते जे आहेत वेगळे तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। 9 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब साठी या ठिकाणी 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 19 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे रचना सहाय्यक गट ब साठी या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्थ तुमची असणं आवश्यक आहे। उच्च श्रेणी लघुलेखक गट ब साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी तुम्ही उत्तीर्ण असाल आणि लघुलेखनाचा वेग किमान तुमचा 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट तुमचा असणं या ठिकाणी आवश्यक आहे। निम्न श्रेणी लघुलेखकसाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि लघुलेखनाचा वेग तुमचा 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे 18 ते 38 वर्षापर्यंतची तुमची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर 5 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। परीक्षा शुल्क जे आहेत राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये या ठिकाणी असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट, त्याचबरोबर सिलेबस आणि परीक्षा संदर्भातील इतर सर्व काही माहिती आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेली आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।